हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मुग्धा. सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना येणाऱ्या गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी सुंदर असा मराठमोळा लूक खास गुढीपाडव्यासाठी केलेला आहे. हा लूक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, मेकअपला स्टार्ट करण्याआधी मी माझं पूर्ण स्किन प्रिपेअर करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे स्मॅश बॉक्सचं प्रायमर यूज करते माझ्या पूर्ण फेससाठी. आणि खूप सुंदर प्रायमर आहे. आपल्या फेसवर जे पोर्स ब्लर होतात आणि स्किन पण स्मूथ होते. पण एक खूप एक्सपेन्सिव्ह प्रायमर आहे. त्यानंतर माझे डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी मी इथे इनसाईडचं कन्सिलर यूज करते इन द शेड वार्म येल्लो. हे कन्सिलर अप्लाय करण्यासाठी मी माझ्या फिंगर्सचाच यूज करते. तुम्ही इथे ब्रशचा पण यूज करू शकता हे कन्सिलर अप्लाय करण्यासाठी. आणि मला जिथे जिथे गरज वाटते तिथे तिथे मी माझं हे कन्सिलर अप्लाय करून घेते. अँड येस, याने आपल्याला फुल कव्हरेज मिळत नाही. जर तुम्हाला फुल कव्हरेज कन्सिलर पाहिजे असेल तर तुम्ही मेबलिन किंवा लॉरियलचं कन्सिलर यूज करू शकता. ते दोन्ही खूप छान आहे. आता हे कन्सिलर अप्लाय करून झाल्यानंतर मी एका ब्युटी ब्लेंडरने ते कन्सिलर छान ब्लेंड करून घेते. अँड माझं कन्सिलर पण छान ब्लेंड करून झालं आहे. त्यानंतर मी ते मेबलिन फिट मीचं फ्रेश टिंट यूज करते इन द शेड 09. अँड तुम्ही बघू शकता मी हे यूज करायच्या आधी छान शेक करून घेतलं आहे आणि एका प्लेटवर घेऊन फिंगरने छान मिक्स करते आहे. आणि त्यानंतरच डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने मी माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे. असं अप्लाय केल्यानंतर ना आपला बेस एकदम छान स्मूथ आणि फ्लॉलेस दिसतो. हे थोडंसं ना ठीक आहे, पण तरी आपल्या फेसवर ना अजिबात हेवी फील होत नाही. एकदम लाईट वेट आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा बेस खूप छान स्मूथ झाला आहे. आणि या फ्रेश टिंटमधलं मला जास्त आवडलं ही गोष्ट की यामध्ये आपल्याला SPF 50 मिळतं आणि व्हिटॅमिन C पण मिळतं. त्यामुळे समरसाठी हे एक बेस्ट फ्रेश टिंट आहे. जर तुम्ही समरसाठी कोणतं फाउंडेशन किंवा टिंट सर्च करत असाल तर मी हे तुम्हाला नक्की सजेस्ट करेन. त्यानंतर कन्सिलर आणि टिंट सेट करण्यासाठी मी इथे शुगरची टिंटेड पावडर यूज करते इन द शेड 30 नंबर. आणि ते अप्लाय करण्यासाठी एका पिझ्झा पफचा यूज करते. पिझ्झा पफने मी डायरेक्ट टॅप कर मी माझ्या पूर्ण फेसवर पावडर अप्लाय करते आहे. नेक्स्ट मी इथे शुगरचं मिनी ब्रॉन्झर यूज करते इन द शेड 01. आणि ते अप्लाय करण्यासाठी मी इथे एका अँगर ब्रशचा यूज करते. ब्रॉन्झर अप्लाय केल्यामुळे आपल्या फेसला छान शेप मिळतो. नेक्स्ट मी सेम शुगरचं मिनी ब्लश यूज करते इन द शेड 01. आणि मी इथे ब्लश जास्त यूज करणार नाही बिकॉज मला ब्लश जास्त आवडत नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ब्लश यूज करू शकता. जर तुम्हाला डार्क पाहिजे असेल तर हा एखादा कुठचा तरी डार्क शेड यूज करू शकता. नेक्स्ट मी हायलायटरसाठी माझं फेवरेट मेबलिनचं हायलायटर यूज करते. आणि तुम्ही बघू शकता खूप छान शाईन आहे. तुम्हाला जास्त प्रोडक्टची गरज पण लागत नाही. थोडंसं जरी अप्लाय केलं तरी तुमच्या फेसवर एक खूप छान शाईन येते. मी माझ्या नोजवर पण अप्लाय करते हायलायटर. आणि तुम्ही बघू शकता खूप छान फिनिशिंग दिसते. नेक्स्ट मी इथे माझे आयब्रो फिल करून घेणार आहे. आणि त्यासाठी मी इथे मिस क्लिअरचं आयब्रो केक यूज करते. हा एक खूप छान आयब्रो किट आहे. यावर मी एक आधीच वेगळी व्हिडिओ बनवली आहे. जर ती तुम्ही बघितली नसेल तर तुम्हाला इथे आय बटनवर देईल. ती मी पूर्ण ह्या प्रोडक्टबद्दल सगळी माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे. अँड तुम्ही बघू शकता माझे आयब्रो खूप छान फिल करून झाले. त्यानंतर मी माझे आय शेडो अप्लाय करून घेते. आणि त्यासाठी मी ह्या एका पॅलेटमधले हे जे 2 लाईट शेड्स आहेत ते मी माझ्या पूर्ण आयलिडवर अप्लाय करते. आणि हे आय शेडो पॅलेट मी एका लोकल स्टोअरमधून घेतलेलं. हे कुठेही ऑनलाईन अवेलेबल नाही आहे. त्यानंतर सेम पॅलेटमधला जो ब्राऊन शेड आहे तो पण मी माझ्या पूर्ण लिडवर अप्लाय करते. पण क्रीज लाईनच्या वर हा शेड नेत नाही आहे.
त्यानंतर सेम पॅलेटमधला जो थोडासा लाईट गोल्डन शेड आहे तो पण मी माझ्या आयलिडवर अप्लाय करते. माझे आयशॅडो अप्लाय करून झाले. नेक्स्ट मी ते आयलायनर अप्लाय करते आणि आयलायनरसाठी मी ते लॅक्मेचं लिक्विड आयलायनर यूज करते आणि मी ते थोडंसं थिक आयलायनर अप्लाय केलं आहे, एकदम पातळ लावलेलं नाही आहे. नेक्स्ट मी इथे फेसेस कॅनडाचं ब्लॅक काजळ अप्लाय करते. काही लोकांना काजळ लावायला आवडत नाही, पण जर तुम्ही मराठमोळा लूक करत असाल तर मी तुम्हाला काजळ लावायला नक्कीच सजेस्ट करेन. बिकॉज काजळ लावल्याने आपल्या डोळ्याचा लूक एकदम चेंज होऊन जातो. त्यानंतर मी इथे मस्कारासाठी मेबलिनचं हायपर कर मस्कारा यूज करते. तुम्ही माझ्या लोअर लॅशेसला पण अप्लाय करते आणि मी इथे कुठचे फॉल्स आयलॅश लावत नाही आहेत. आणि माझा आय मेकअप पण पूर्ण करून झालं आहे. आता मी इथे लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि लिपस्टिक अप्लाय करण्याआधी मी एका लिप पेन्सिलने माझ्या लिप्सला छान बॉर्डर करून घेते. आणि ही लिप पेन्सिल पण मी एका लोकर स्टोअरमधून घेतलेली आहे. हा एक डार्क मरून शेड आहे आणि त्याने मी माझ्या लिप्सला छान बॉर्डर करते आहे. आणि लिप पेन्सिलचा जो कलर आहे तो मी फिंगरनेच माझ्या लिप्सवर छान स्प्रेड करून घेते. त्यानंतर लिपस्टिकसाठी मी इथे इंसाची मॅट लिप इंक लिपस्टिक यूज करते. शेड नंबर आहे 23. हा एक न्यूड शेड आहे. ही लिक्विड लिपस्टिक असली तरी आपल्या लिप्सवर एकदम ड्राय होत नाहीत आणि खूप अफोर्डेबल पण लिपस्टिक आहे ही. आणि इट्स टर्न माझा पूर्ण मेकअप करून झाला. आता हा मेकअप सेट करण्यासाठी मी इथे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर माझ्या पूर्ण फेसवर छान स्प्रे करून घेते. मेकअप फिक्सर स्प्रे केल्यानंतर पण तो पूर्णपणे ड्राय झाला पाहिजे आणि माझा पण पूर्ण ड्राय करून झाला आहे. अँड इट्स टर्न माझा पूर्ण मेकअप करून झालेला आहे. हा लूक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.